तर मित्रांनो, प्रिव्हियस ब्लॉगमध्ये जसं मी बोललो की आता आपल्याला आंबे जेवढे पण पडलेले आहेत वादळाने आणि पावसाने, जेणेकरून नुकसान पण झालेलं आहे, ते आता आपण सगळे गोळा करणार आहोत. आणि गोळा करायला आता आपण तर हा बकेट आहे गोळा करायला. ओके, आपण इकडनं चालू करायचं आहे. ही आमची मेन डोअरची बाजू, म्हणजे ही बाहेरची, म्हणजे ही लेफ्ट साईडची झाली घराच्या. पहिला आपण इकडनं चालू करणार आहे. हे आता आंब्याचं झाड, याच्या खाली पण बरेचसे आंबे, ते बघा तिकडे पण पडले, इथे पण पडलेले आहेत. हे सगळे आपण गोळा करणार आहे. त्याच्यानंतर मग आपण ती वाली बाजू करणार आहे. ठीक आहे, तर आता आपण लागूया कामाला. लेट्स गो. हे बघा, आतापर्यंत हे फक्त ह्या झाडाचे आहेत आणि थोडेसे त्या झाडाचे आहेत, म्हणजे ह्या झाडाचे. अजून तिकडे पण खूप आहेत. तर ही बाजू पूर्ण झाली आंब्यांची. आता बाकी सगळे छोटे छोटे जे आंबे पडलेत त्याचा काय अर्थ नाही आहे, त्याला पूर्ण डाग वगैरे आणि लागून ते पूर्ण खराब झालेले आहेत. तर आता राहिली बाजू ही पूर्ण. पण आता ही इकडनं कलम जे आमचं चालू होतं ते परत खालपर्यंत आहे, तर आपण ती आता गोळा करणार आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत एवढे आंबे जमा झालेत आपल्याकडे. आता अजून हा एवढा पट्टा पूर्ण झाला आहे, ते आता खालची बाजू फक्त बाकी आहे. तिकडे पण मला वाटतं 2-4 आंबे आहेत फक्त, जास्त नाही आहेत. ठेवायचे त्यांनी ते एक चांगलं आहे. आणि बाकीचे तुमच्या झाडाला आहेतच. ठीक आहे, ते आपण गोळा करूया. आंबे गोळा करून प्रॉपर सगळे झालेले आहेत. हे बघा, हे तुमच्या माहितीकडे सांगतो की बाबा हे एवढेसेच आंबे नाही आहेत. प्रिव्हियस जर तुम्ही रील्स बघितल्या असाल तर त्याच्यामध्ये पण एक टब भरून आहे. परत सकाळी माझ्या वाईफने एक बाल्डी भरून काढलेले आहेत आंबे आहेत. तर खूप आंबे आहेत. प्लस एक कुयरी पण आहे, ज्याला फणस आपण ज्याला म्हणतो, छोटा. तर हे असं सगळं गोळा केलेलं आहे. तर आता त्याचं काय करायचं आहे, जसं मी प्रिव्हियस ब्लॉगमध्ये सांगितलं, म्हणजे आंब्याचं पन्हं करायचं आहे किंवा त्याचं लोणचं करायचं आहे, काय करायचं ते बघायचं. आता तर मम्मी जशी बोलले तसं आपण करूया. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. थँक्यू.